हवामान खात्याकडून अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे। राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे। पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सातारा तसेच पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याला पावसाने चांगलं झोडपून काढलं आहे। पुणे जिल्ह्यातील काही भागात पाणी साचलं असून दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांना ट्रॅफिकचा सामना करावा लागत आहे। त्याचप्रमाणे पुणे सोलापूर महामार्गावरील पाटस येथे ढगफुटी सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। याच परिस्थितीमुळे शेतीचे नुकसान झालेले आहे। तसेच बीड आणि संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यांमधील संपर्क तुटला आहे। तर सिन्नर बस स्थानकाचा स्लॅब शिवशाही बसवर कोसळला आहे। साताऱ्यात पावसाने थैमान घातला आहे। फलटण तालुक्यातील धुमाळवाडी येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। यामुळे धुमाळवाडी गावाचा एकूण 35 गावांशी संपर्क तुटला आहे। फळांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुमाळवाडीवर मुसळधार पावसाचे संकट ओढावले आहे। दरम्यान गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यात पाऊस थांबायचे नाव घेत नाही। यामुळे कोयना धरणातील पाणी हे ओव्हरफ्लो झाले आहे। साताऱ्यानंतर पुणे जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे। यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। दौंड तालुक्यातील पाटसमध्ये ढगफुटी सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। तर कुरकुंभमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना ट्रॅफिकचा सामना करावा लागत आहे। तसेच या पावसामुळे काही छोटे पूल हे पाण्याखाली गेले आहेत। पालघरमध्ये मध्यरात्रीपासून पाऊस थांबायचे नाव घेत नाही। आज दिवसभर पावसाने पालघर जिल्ह्यामध्ये दमदार बॅटिंग केली आहे। यामुळे पालघरमध्ये काढणीसाठी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे। तसेच पालघर जिल्ह्यात सर्वाधिक वीट भट्टीचे प्रमाण आहे। मात्र या मान्सूनने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पळवला आहे। त्यामुळे केवळ पालघरच नाही तर राज्यातील बळीराजा सध्या चिंतेत आहे। गेल्या 8 दिवसांपासून सुरू असणाऱ्या अवकाळी पावसाने बीडमधील पर्यटन स्थळ असणाऱ्या कपिलधारा धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहू लागला। दरम्यान मुसळधार पावसाने बीड आणि संभाजीनगर या 2 जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे। बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जोडल्या जाणाऱ्या पुलांचे बांधकाम सुरू होते। मात्र बांधकाम सुरू असणारा पूल कोसळल्याने आता नागरिकांना 10 किमी अंतर अधिकचा प्रवास करावा लागणार आहे। यामुळे बीड आणि छत्रपती संभाजीनगरचा संपर्क तुटल्याचे बोलले जात आहे। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।